लाईक आणि सबस्क्राईब नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आई मुलगा किचनमध्ये। आज मी बनवणार आहे मसाला वांग। तर ह्या वांग्यासाठी आपल्याला लागणार आहे वांग, टमाटर, लसूण, साठी कांदा आणि कोथिंबीर, मीठ, मसाला मिरची, हळद, शेंगदाण्याचं कूट आहे। बघा आता हे वांगे आपण चिरून घेऊया आणि चिरून घ्यायच्या आधी ह्या पातेल्यामध्ये पाणी घेऊया। तर हे बघा, हे आपले वांगे जवारी वांगे आहेत, तर याला भरपूर काटे असतात। तर ह्याचे काटे असे काढून घ्या आणि ह्याला असे 4 भागामध्ये चिरून घ्या, कारण आपल्याला मसाला भरायला आलं पाहिजे। तर बघा, हे वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। याच्यामध्ये आपण आता लसूण घालूया आणि एवढी कोथिंबीर घालूया। ह्याच्याबरोबर मीठ टाकूया आणि हे सर्व बारीक जरासं ठेचून घेऊया। तर बघा, आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका, हळद, मिरची, हे मिरची मसाला मिरची आहे, तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुमच्या तिखटाप्रमाणे घाला। त्यामध्ये हे टमाटर सुद्धा घालून आपण वाटून घेऊया, कारण आपल्याला हे सर्व मिश्रण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी टमाटे सुद्धा ह्याच्यातच घालून वाटून घ्या। हे बघा, आपला मसाला आता तयार झालेला आहे। तर आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया। तर हे बघा, हे वांगे असं चारी बाजूने चिरलेले आहेत। तर असं हे करून ह्याच्यामध्ये हे मसाला अशा पद्धतीने भरून घ्या। तर हे बघा, आपले सर्व वांगे भरून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने सर्व वांगे भरून घ्या। तर आपलं आता ही कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घालूया। तर फोडणीसाठी कांदे टाकूया। तळून झालेले आहेत, तर आता ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये वांगे घालूया। त्याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण लावून जरासं वाफेवर शिजू द्या। त्यासाठी आपण आता हे झाकण लावून जरा बंद करून ठेवूया। आता हे 2 मिनिटं झालेले आहेत, तर झाकण काढून वांग्याला जरासं हलवून घेऊया। आता याच्यामध्ये हे जिरण उरलं ते ह्याच्यात घालून घेऊया। हे पाणी ओतून घ्या आणि हलक्या हाताने मिश्रण हलवून घ्या। झालेलं आहे, तर आता याच्यावरती 1-5 मिनिटासाठी झाकण लावून शिजवून घ्या। तर बघा, आता आपलं हे वांग शिजलंय का बघूया।
तर बघा आता आपलं हे वांगं शिजून झालेलं आहे. आपलं हे वांगं मसालेदार आणि रस्सेवालं किती छान झालेलं आहे बघा. बघा आपल्या वांग्यावर हे आता कोथिंबीर टाकून घेऊया वरून. तर ही बघा आपली वांग्याची भाजी किती छान दिसत आहे. तुम्हाला ही भाजी आवडली का आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशा पद्धतीने मीठ वांगं किंवा सपक वांगं जर रेसिपी जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ घातलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. लाईक आणि सबस्क्राईब